नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली। अचानक निवडणुका पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाबाबतची नाराजी स्पष्ट बोलून दाखवली। असे निर्णय न घेण्यासाठी आयोगाला निवेदन देणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर निवडणूक प्रक्रिया एकदा सुरू झाली की अशा प्रकारे निवडणुका थांबल्या जात नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी सुद्धा खंत व्यक्त केली। आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता, त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे तिन्ही पक्ष आहेत, हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील, हे तिन्ही पक्ष निवडून येतील, हा माझा विश्वास आहे। खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही, पण दुर्दैवाने तसं घटना घडलेली, त्याची मी माहिती घेतली। निवडणूक पुढे ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात। निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नव्हती पाहिजे। खरं तर निवडणूक आयोगाचे अधिकारीच निर्णय घेणारे आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यालाच आव्हान कोर्टात दिलं होतं। काहीचे निकाल लवकर लागले, काहीचे लागले नसतील, याचाच अर्थ निकाल लागला नाही याचा अर्थ जो आधीचा निकाल आहे तो कायम समजायला पाहिजे होता। परंतु निवडणूक आयोगाने चुकीचे अर्थ लावून जवळपास 30 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत।